फलटणच्या तरुण डॉक्टर महिलेनं आत्महत्या केली। ही आत्महत्या झाल्याच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार उडाला आणि नागरिकांचा प्रशासनावरचा विश्वास उडायला लागला। त्या डॉक्टर तरुणीला न्याय मिळाला पाहिजे म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातली आई, माता, भाऊ, बहीण हे सगळेजण हाहाकार उठवायला लागले। सगळेजण प्रश्नचिन्ह निर्माण करायला लागले। त्यातच या घटनेमधला आरोपी होता PSI गोपाळ बदने। दुसरा आरोपी त्याच डॉक्टर तरुणीच्या घराचा मालक प्रशांत बनकर। मात्र सध्या जे महाराष्ट्रामध्ये या विषयावरून राजकीय वातावरण तापलं आहे, त्याच्यातून मात्र ह्या दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का, असा प्रश्न सध्याची स्थिती निर्माण करत आहे। नेमकं ह्या दोघांना वाचवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक सुद्धा प्रयत्न करतायत का, असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला, तो तुमच्याही मनात निर्माण होईल। त्यासाठी हे सगळं नेमकं काय चाललंय आणि कोणाची कशात काय मिलीभगत आहे हे समजून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ पहा। नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय जाहीर सभा। मुळात मित्रांनो, ही गोष्ट समजून घ्यायला हवी की कोणत्याही जीव गेलेल्या घटनेचा तपास हा लास्ट सीन थेअरी पासून सुरू होतो। म्हणजे जी घटना घडली त्याच्यामधला लास्ट सीन काय होता, लास्ट सीन जिथं होता तिथून त्या घटनेच्या बाबतीमध्ये शेवटपर्यंत कोण कोण आहे हे तपासलं जातं। म्हणजेच काय की ज्या डॉक्टर आहेत त्यांनी आत्महत्या केली त्यावेळेस शेवटच्या मोमेंटला काय काय घडलेलं होतं। आता जे प्रथमदर्शनी 4 दिवसांच्या तपासामध्ये निष्पन्न झालाय त्याच्यामध्ये पहिल्यांदा ही गोष्ट नमूद लक्षात येते की शेवट डॉक्टर तरुणी आणि घराचा मालक प्रशांत बनकर हे शेवटच्या क्षणापर्यंत एकमेकांच्या संपर्कात होते किंवा एकमेकांचे मेसेज कॉल झालेले आहेत। याचा अर्थ शेवटची व्यक्ती कोण की ज्याच्यासोबत वाद झालेला आहे आणि व्यक्ती आत्महत्यापर्यंत पोहोचती, त्याचं नाव प्रशांत बनकर। दुसरी गोष्ट, याच्यातला दुसरा आरोपी जो PSI गोपाळ बदने, जो रेकॉर्ड मध्ये मात्र गेल्या 3 महिन्यापासून संपर्कात दिसत नाही, तो गोपाळ बदने मात्र बनकर याच्या संपर्कात शेवटच्या क्षणापर्यंत दिसतो। म्हणजेच काय तर गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर हे दोघ जण मात्र शेवटच्या क्षणापर्यंत संपर्कात दिसतात। म्हणजे ही आहे लास्ट सीनची मूळ गोष्ट। म्हणजेच आत्महत्या झालेली व्यक्ती आणि दोन्ही आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते आणि आत्महत्या झालेली व्यक्ती एका आरोपीच्या संपर्कात होती। ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये सध्या बाजूला राहताना दिसतायत। मूळ तपासाचा फोकस हलवण्यासाठी विरोधक जणू काय सुपारीच घेऊन काम करतायत। आता तुम्ही म्हणाल हे कसं, तर तुम्ही विरोधक ज्याच्यामध्ये आपण बघितलं की सुषमा अंधारे, त्याच्यानंतर बीडमध्ये ज्या काही पत्रकार परिषदा झाल्या, या सगळ्यांमधून एक नाव समोर येतं किंवा एकाच विषयावरती पत्रकार परिषद होते, ती म्हणजे खासदार रणजित निंबाळकर। आता खासदार रणजित निंबाळकर याचा 6 महिन्यापूर्वी जे एक पत्र दिलेलं होतं त्या पत्रामध्ये उल्लेख आहे, परंतु सगळ्यात महत्वाचं काय की ह्या दोनही लोकांकडून ज्यांच्याकडून पत्रकार परिषदा घेतल्या जात आहेत किंवा अंबादास दानवे आहेत यांच्याकडून जे मुद्दे आणले जात आहेत ते फक्त खासदार रणजित निंबाळकर यांच्या बाबतीत आणले जात आहेत। आता सगळ्यात महत्वाची ही गोष्ट महाराष्ट्राला लक्षात घ्यायला हवी की खासदार रणजित निंबाळकरांचं जे नाव डॉक्टरांनी त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं त्याच्यामध्ये डॉक्टर असं म्हटल्या की रणजित निंबाळकर यांचा PA माझ्या जवळ आला आणि त्यांनी मला फोन लावून दिला। खासदार निंबाळकर मला असे म्हणाले की पोलीस असं म्हणतायत की तुम्ही बीडचे आहात म्हणून इथं फिट आणि अनफिट तुम्ही स्वतः ठरवताय किंवा ते योग्य देत नाही, पोलीस असं म्हणतायत, असं डॉक्टरांनी स्वतः लिहिलेलं आहे। आता गंमत बघा की ही गोष्ट 6 महिन्यापूर्वीची आहे। ही घटना झाल्याच्या नंतर तब्बल 6 महिन्याचा काळ उलटला आणि नंतर आत्महत्या झाली। कायद्यामध्ये ही बाब टिकणार आहे का? सगळ्यात महत्वाचं की सुषमा अंधारे असतील, अंबादास दानवे असतील किंवा बीडमध्ये जे अजून एक ग्रहस्थ आहेत की ज्यांनी पत्रकार परिषद घेतली, ते मात्र ह्या दोनही आरोपींच्या बाबतीत खुलासे करताना दिसत नाहीत। ही सगळ्यात महत्वाची बाब। ते का खुलासे करत नाहीत? एक तर घटना जी झाली त्याच्यामध्ये डॉक्टरांनी स्पष्ट लिहिलेलं हातामध्ये की PSI गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर हे दोघ जण माझ्या मृत्यूला कारणीभूत आहेत। त्याच्यातले एकाने माझ्याशी शारीरिक संबंध केले आणि दुसऱ्यानं माझा मानसिक छळ केला। हा मूळ मुद्दा महाराष्ट्रामध्ये बाजूला राहतोय, ही अगदी महत्वाची बाब आहे।
याचा अर्थ रणजित निंबाळकर यांचा ह्या घटनेशी संबंध आहे की नाही याच्या बाबतीत सध्या भाष्य करणं किंवा ती तपासातली काय प्रक्रिया आहे हे जरी महत्वाचं असलं तरी सुद्धा आपण लगेचच त्या गोष्टीचा संदर्भ जोडून मूळ आरोपींना महाराष्ट्राच्या नजरेतून दूर हटवतोय हे सगळ्यात महत्वाचं. सगळ्यात महत्वाचं काय तर विरोधकांनी आता जे मूळ दोन आरोपी आहेत अगोदर त्यांच्यावरती फोकस केला पाहिजे. कारण व्यक्तिशः मी सुरुवातीलाही सांगितलं की लास्ट सीन काय होता हे कोर्टामध्ये हेच बघितलं जातं की आत्महत्या घडण्याच्या पूर्वी काय घडलं. आत्महत्या घडण्याच्या पूर्वी ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या मॅटर करतात आणि तोच त्या घटनेमधला सबळ पुरावा असतो. आत्महत्या आणि खून ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आत्महत्येमध्ये जर साधारणतः 10 ते 12 दिवसाचा काळ उलटला असेल, महिन्याचा काळ उलटला असेल तर याच्या अगोदरच्या आत्महत्येच्या अशा अनेक केसेस आहेत की त्या ग्राह्य धरल्या गेल्या नाहीत. कारण त्यानंतर जी पीडित आहे किंवा कोण व्यक्ती आहे ज्याने आत्महत्या केली आहे त्यांच्यामध्ये वेळ गेलेला आहे, त्याच्यामध्ये सफर झालेले आहेत. म्हणजे ज्यावेळेस खासदार रणजित निंबाळकरांचं नाव घेतलं गेलं त्यांच्यामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या 6 महिन्यापूर्वीच्या आहेत आणि 6 महिन्याचा काळ लोटलेला आहे. जरी उद्या याच्यामध्ये रणजित निंबाळकर आरोपी झाले तरी ते कायदेशीर दृष्ट्या टिकणार आहे का हे महत्वाचं आहे. म्हणजे माझा सांगण्याचा फोकस आहे की विरोधकांना जसं रणजित निंबाळकर यांनी अगोदर काय काय कृत्य केलीत हे सांगायचं आहे त्याच वेळेस ह्या घटनेतले मूळ आरोपी आहे यांच्याकडचा फोकस दूर होता कामा नये याची काळजी घेणं गरजेचं आहे. की कारण आता ज्या 4 दिवसातल्या तपासातल्या गोष्टी पुढे आल्यात की 41 कॉल झालेले आहेत डॉक्टरांचे, त्याच्यानंतर बदने आणि बनकर हे दोघंही संपर्कात होते. ह्या सगळ्या गोष्टी तपासाच्या अंगाने महत्वाच्या आहेत. भले याच्यामध्ये फिट आणि अनफिट ह्या गोष्टीवरून रणजित निंबाळकर यांनी हस्तक्षेप केलेला असेल मात्र तो तपासाचा भाग आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये जो लोटलेला काळ आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. तो काळ लोटल्यामुळं कायदेशीर दृष्ट्या जी गोष्ट टिकणार नाही याच्यामध्ये विरोधक जास्त का लावून धरतात तर एक गोष्ट याच्यामध्ये जो राजकीय पक्ष आहे त्याला डॅमेज करायचं आणि दुसरी बाब काय सगळ्यात महत्वाची तर याच्यातल्या मूळ आरोपींपासून फोकस दूर करायचा. तुम्हाला सुद्धा या गोष्टीबद्दल काय वाटतं हे जरूर कमेंट करून कळवा. या केसमध्ये मूळ आरोपींवर फोकस करणं जितकं गरजेचं आहे जितकं याच्यामध्ये रणजित निंबाळकर यांचा हस्तक्षेप आहे की नाही ते त्या आत्महत्येला कारणीभूत आहेत की नाही जेवढा हा तपास महत्वाचा आहे तेवढाच ह्या दोन आरोपींनी शेवटच्या क्षणी अशी कोणती पातळी गाठली होती की डॉक्टरांना आत्महत्या करावी लागली याचा तपास होणं गरजेचं आहे. हे असताना विरोधक मात्र ह्या दोनही आरोपींचे सगळे मुद्दे बाजूला ठेवत आहेत. तुम्हाला देखील ही घटना जाणवते का जरूर कमेंट करून कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.